मॉर्निंग या विशेष कार्यक्रमात आपलं अगदी मनापासून स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान या विषयावर आणि चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत खनिज अभियंता विशाल बगले. आपण त्यांचं स्वागत करूयात. नमस्कार सर, आपलं स्वागत आहे. कार्यक्रमाला आपण सुरुवात करणारच आहोत, मात्र त्याआधी आपण विशाल बगले यांच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती करून घेऊयात. कमी पाणी देणाऱ्या आणि कोरड्या बोअरवेलमुळे उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांसमोर पाण्याची भीषण समस्या उद्भवते. हीच समस्या ओळखून खनिज अभियंता विशाल बगले यांनी बोअरवेलला पाणी वाढवण्यासाठी केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान विकसित केलं. गेल्या 20 वर्षांपासून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि इतर राज्यांमध्ये देखील या ट्रीटमेंटचा वापर करतात. अगदी कमी खर्चामध्ये सोयीस्कर आणि उत्तम निकाल देणारं हे तंत्रज्ञान संपूर्ण भारतामध्ये फक्त आणि फक्त विशाल बगले यांच्याकडेच उपलब्ध आहे. विशाल बगले सरांनी IIT ISM धनबाद येथून आपलं शिक्षण पूर्ण केलेलं आहे. त्यांनी सेल भारत सरकार या ठिकाणी कार्यकारी अभियंता म्हणून काम केलंय. शिवाय जिओलॉजी आणि मायनिंग डिपार्टमेंट मध्ये देखील त्यांनी काम केलंय. तर सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड ही भारत फेलोशिप देखील त्यांनी मिळवली होती. महत्वाचं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतः या प्रोजेक्टची चाचणी बघून विशाल बगले यांचं कौतुक केलंय आणि त्यांना विशेष प्रशंसा पत्र देखील दिलंय. केंद्रीय कृषी मंत्रालय आणि केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने देखील बगले यांच्या कामाची दखल घेतली आहे. विशाल बगले यांच्या केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञानाचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होतोय आणि आपण देखील याविषयी आज माहिती जाणून घेणार आहोत. तर सुरुवात करूयात आपल्या चर्चेला. सर, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. धन्यवाद. खरं तर सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो सगळ्यांनाच पडला असेल तो म्हणजे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान नेमकं काय? केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान हे पूर्वीपासून जगभरात इंधन विहिरी जे म्हणतो, म्हणजे आता आपण पेट्रोलियम पदार्थ किंवा क्रूड ऑइल काढतो, तिथे त्याचं उत्पादन वाढवण्यासाठी वापरतात. तर तीच प्रक्रिया आम्ही पाण्याच्या बोरवेलसाठी काही वेगळे केमिकल्स आणि विशिष्ट कंपोजिशन आणि कॉन्सन्ट्रेशन वापरून करतोय. आणि गेल्या 20 वर्षापासून आम्ही करतोय. काही नाही, फक्त सिंपल बोरमध्ये येऊन आम्ही केमिकल टाकतो. केमिकल टाकल्यानंतर तुम्हाला बोर 2 दिवस बंद ठेवावे लागतात. 2 दिवसांनी जेव्हा आपण सुरू करतो त्यावेळेस त्यातनं आपल्याला पाण्याची वाढ दिसून येते. म्हणजे अगदी सिंपल अशी प्रक्रिया आहे. बिलकुल. सर, महत्वाचं म्हणजे हे केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान नेमकं कसं काम करतं, कसा फायदा याचा होतो? महत्वाचं आहे. केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान कसं काम करतं याच्यापूर्वी आपण थोडी जिओलॉजी समजून घेऊयात. म्हणजे नेमकं बोरवेल मधनं पाणी कसं मिळतं हे फार महत्वाचं आहे. एक आपल्याला इमेज दिसतंय, त्याच्यामध्ये बघू शकता की आपण जो वरचा जो थर आहे म्हणजे जमिनीच्या खाली जो 100 फुटाचा थर आहे जो चॉकलेटी कलर दिसतो आता तो, तर हा आहे वॉटर टेबल. म्हणजे प्रत्येक साधारण 100 फुटापर्यंत असतो. प्रत्येक वर्षी जो पाऊस पडतोय तर पाऊस पडल्यानंतर हे पाणी 100 फुटापर्यंत मुरतो आणि हे निसर्गाची देणगी करतात. म्हणजे प्रत्येक वर्षी पाऊस पडला की हे वॉटर टेबल रिचार्ज होतं आणि ते पुढच्या पावसाळ्यापर्यंत आपल्याला उपयोगी येतं. पण होतं काय की शेतकरी मित्र जे आहेत ते काही ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जातो किंवा अतिरेक पाण्याचा उपयोग होतो. पण त्यामुळे हे वॉटर टेबलचं पाणी जून जुलैला संपण्याऐवजी डिसेंबर जानेवारीला थांबतं आणि त्यामुळे बरेच बोरवेल डिसेंबर जानेवारीला बंद पडतात. मग 90% केसेसमध्ये बोरवेल हे ह्याच पाण्यावर डिपेंड आहेत. आता ऍक्च्युअल ग्राउंड वॉटर किंवा भूगर्भजल म्हणजे काय, तर त्या 100 फुटाच्या खाली जे पाणी चालू होतं तर ते पाणी म्हणजे भूगर्भजल. आता हे भूगर्भजल म्हणजे नेमकं काय, तर आपण समजून घेऊ की 100 फुटाच्या खाली आपल्या मार्चच्या साधारण बेसाल्ट ड्रॉप म्हणजे काळा खडक लागलेला आहे. आता काळ्या खडकामध्ये काही विशिष्ट अंतरावर काही पाणी धरण्याचे थर आहेत. हे पण नॅचरली म्हणजे नैसर्गिकरित्या तयार झालेले आहेत. याच्यामध्ये काही फटी आहेत जे पाणी धरून ठेवतात. हे पाणी म्हणजे ऍक्च्युअल ग्राउंड वॉटर किंवा भूगर्भजल. आपण गलत करतो की पाणी संपलंय म्हणजे काय, तर पाणी संपलंय म्हणजे फक्त वरचं वॉटर टेबलचं पाणी संपतं, पण ऍक्वाफर किंवा खालचं ग्राउंड वॉटर संपत नाही, अबंडंट आहे. पण प्रॉब्लेम काय होतो, इथे पाणी कसं येतं तर पाणी म्हणजे जे पावसाचं पाणी जे 100 फुटापर्यंत मुरतं तर त्यातलं काही टक्के भाग पाणी 20-30% पाणी प्रत्येक वर्षी त्या ऍक्वाफरला जाऊन भेटतं. आणि तसं करून गेल्या हजारो लाखो वर्षापासून जो पाऊस पडतोय तर त्या प्रत्येक वर्षी काही ना काही टक्के भाग खाली जाऊन ऍक्वाफरला पोहोचलेला आहे आणि ऍक्वाफर भरलेलं आहे. तसं खाली पाणी तयार झालेलं आहे. आता एवढ्या वर्षापासून पाणी तिथे असल्या कारणाने त्या पाण्यासोबत जे काही गाळ क्षार माती आजूबाजूला जे असेल ते त्यात रस्त्यात थांबते आणि ऍक्वाफर ब्लॉक होतात. त्यामुळे हे ऍक्वाफर नेहमी ब्लॉक्ड असतात. खरं तर ही इमेज मी जी दाखवते ही जिओलॉजी शिकवण्यासाठी नाहीये, पण शेतकऱ्यांना सोप्या भाषेत ऍक्वाफर वॉटर टेबल कळावे ह्या हेतूने काढलेलं आहे. तर आपल्याला कळेल की हे ऍक्वाफर म्हणजे खाली ऍक्च्युअल पाणी आणि वरचं म्हणजे आपलं पावसाचं पाणी. आता याच्यामध्ये हे ऍक्वाफर मध्ये जे गाळ क्षार माती आहे ते आपण केमिकल ट्रीटमेंटनी मोकळं करतो आणि वरचा जो थर आहे पाण्याचा जो म्हणतो आपण पावसाच्या पाण्याचा, तर तिथेही जे काही सिल्ट किंवा सॉल्ट असेल तर त्या केमिकलमध्ये डिझॉल्व बाजूला पडतात. आपण एक व्हिडिओ आता बघतोय तर तो व्हिडिओमध्ये आपल्याला दिसेल की केमिकल खाली जातं, रिॲक्शन होतात. बरेच आम्ही 7-8 केमिकल टाकतो. ते केमिकल रिॲक्ट करून खाली जाऊन जे काही त्या ऍक्वाफरमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहेत आपण बघू शकतो, जे चॉकलेटी कलरचे इमेज जे ब्लॉकेजेस दाखवले ते इमेजेस ते ब्लॉकेजेस हळूहळू बाहेर पडतात आणि मग पाण्याला मोकळी वाट मिळाली की ते पाणी आपल्या बोरमध्ये येऊन थांबतं. त्यामुळे बोरवेल चालू होतात. म्हणजे ड्राय असलेले किंवा बंद असलेले बोरवेल सुद्धा चालू होतात
आणि जे चालू बोरवेल त्याला पण रिझल्ट चांगला मिळतो. बिलकुल बिलकुल. सर, केमिकल किती प्रमाणात टाकावं किंवा ते टाकण्यासाठी काही अभ्यास करावा लागतो का? नक्कीच, म्हणजे यामागे आमचा बराच मोठा अभ्यास आहे. जसं की सांगितलं जातं की पाण्यामध्ये काय काय असतं, तर पाण्यामध्ये पहिले तर क्षार असतात, म्हणजे कॅल्शियम मॅग्नेशियम क्षार असतात, कॅल्शियम कार्बोनेट म्हणा किंवा मॅग्नेशियम कार्बोनेट वगैरे, आणि इतर पण क्षार असतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल जसं आपण समुद्रकिनारच्या काठी शहरात जाऊ, म्हणजे फॉर एक्झाम्पल रत्नागिरी म्हणजे कोकण भाग म्हणा, तर त्या साईडला सोडियम क्लोराईडचं प्रमाण जास्त असतं. आणि त्या व्यतिरिक्त आता सोलापूर, धाराशिव आणि लातूर साईडला बघितलं किंवा बीड साईडला तर जिप्सम आणि सल्फेटचं प्रमाण जास्त असतं. आणि हे सगळ्या गोष्टी ब्लॉकेजेस वाढवतात. आणि या व्यतिरिक्त परत मिनरल खनिजे असतात, जसे की आयरन ऑक्साईड म्हणा किंवा इतर गॅन मटेरियल म्हणजे सिलिकेट, माती जे म्हणतो आपण, किंवा सिल्ट असतं. तर या सगळ्यांना कुठलं केमिकल लागेल आणि ते केमिकल कसं काम करेल ह्याचा अभ्यास करावा लागतो. आणि त्यानुसार केमिकल बदलावे लागतात. आणि त्यामुळे जिल्हा बदलला की आपल्याला केमिकल बदलावं लागतं, केमिकलचं प्रमाण बदलावं लागतं. आणि विशेष करून काय हा केमिकलचा क्रम देखील ठरवावा लागतो की कुठला केमिकल पहिले टाकावा, कुठला नंतर टाकावा. जेणेकरून होतं काय की एकदम केमिकल टाकले गेले तर एक केमिकलचं रिएक्शन दुसऱ्या केमिकलवर होतं आणि त्यामुळे मग होतं असं की दोन्ही केमिकलचं काम थांबतं. तसंही चालत नाही. त्यामुळे केमिकलचा क्रम ठरवावा लागतो, केमिकल किती वेळासाठी ठेवावं ते ठरवावं लागतं, कुठल्या भागात कुठल्या जिल्ह्यासाठी कुठलं केमिकल लागणार आहे, कुठलं कॉन्सन्ट्रेशन बदलावं लागेल हे ठरवावं लागतं. आणि सांगितल्याप्रमाणे हे सगळं तर झालं पण प्रत्यक्षात अनुभव म्हणजे ऑनसेट अनुभव, म्हणजे गेली 15 वर्ष आम्ही जे काम करतोय तर ऑनसेट त्याचा एक एक्सपिरियन्स असतो, अनुभव. तर या सगळ्यांची सांगड घालत आम्ही ट्रीटमेंट करतो. त्यामुळे फार महत्वाचा याच्यामध्ये बराच अभ्यास आहे. सर, अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे हे सक्सेसफुल होण्याची रेट किती आहे किंवा किती टक्के खात्री आहे की पाणी वाढणारच आहे? राईट, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. तर मला सांगता येईल की खरं तर चालू बोरवेल, आता चालू म्हणजे कशाला म्हणतो मी, जे बोरवेल हे 1 तासापेक्षा जास्त चालतात तर त्यांना मी चालू बोरवेल म्हणतो, कारण की त्याचा शेतीला काहीतरी उपयोग होतो. आणि अशा बोरवेलमध्ये आमचा अनुभव आहे की साधारण आहे त्या पाण्यामध्ये 1.5 पट वाढ तरी नक्कीच होते. म्हणजे मिनिमम तेवढं डिफरन्स पडतं. जेवढं काही पाणी मिळतं त्याच्यामध्ये 50% म्हणजे 50% वाढी नक्की होते. म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल समजा आता 1 तासामध्ये आपल्याला 10,000 लिटर पाणी मिळतं, तर त्या 10,000 मध्ये अजून एक 5,000 लिटर आम्ही डेफिनेटली वाढून देणार. ट्रीटमेंट नंतर एवढी फरक पडतो. तर दिवसाकडे तुम्हाला 50,000 लिटर मिळतं, तर 50,000 मध्ये अजून एक 25,000 लिटर वाढून फेकणार आणि तसं तुम्हाला पाणी मिळणार. आता या व्यतिरिक्त मेन कन्सर्न असतो तो म्हणजे ड्राय बोरवेल. तर ड्राय म्हणजे काय, अर्धा तासापेक्षा खाली चालणारे जेवढे काही बोरवेल तर सगळ्यांना आम्ही ड्राय म्हणून सांगतो. काय याचा फरक म्हणजे, तर अर्धा तास म्हणजे 5 मिनिटं, 10 मिनिटं, 15 मिनिटं, 20 मिनिटं. अशा बोरवेलला मात्र अजूनही आम्हाला 100% खात्री देता येत नाही. तर त्याचं कारण म्हणजे पण जिओलॉजी आहे, ते आता मी सांगेलच. पण होतं काय की अशा बोरवेलला आम्ही सांगतो की साधारण 100 पैकी 70-80 बोरवेल चालू होतात आणि त्याचा रिझल्ट फार चांगले मिळतात. म्हणजे अगदी 5-10-15 मिनिटं चालणारे बोरवेल अर्धा तास, 1 तास, 2 तास, 3 तास अगदी लाईट असेपर्यंत पण चालतात. पण 20 ते 30% बोरवेल मात्र मग त्यांना पाण्याची वाट होत नाही, ते आहे तसे राहतात. म्हणजे आपण आता एक इमेज समजून घेऊया, एक जिओलॉजी नेमकं काय असते, कुठल्या बोरवेलला फरक पडत नाही. आपण 2 इमेज बघतोय आता. आपल्या डाव्या हाताला एक इमेज आहे, ते 2 बोरवेल दिसतात आपल्याला. तर त्यापैकी डाव्या हाताला जो इमेज आहे, पहिलं जे चित्र आपल्याला दिसतं त्याच्यामध्ये बघू आपण जे बोरवेल मारले त्या बोरवेलच्या आजूबाजूला आपल्याला ऍक्वाफरची संख्या फार कमी दिसते मुळात. आणि अजून एक मेन कारण म्हणजे ते ऍक्वाफर त्या बोरवेलपर्यंत पोहोचलेच नाहीयेत, ते मीट होत नाही, म्हणजे रस्त्यापर्यंत आलेले नाही. त्यामुळे केमिकल तिथे जाता येत नाही, रिएक्शन करता येत नाही. मग अशा केसेसमध्ये आपल्याला तिथे रिझल्ट मिळत नाही. मात्र तेच तुम्ही दुसऱ्या चित्रात बघा, दुसऱ्या चित्रात तो पण बोरवेल आहे, तो पण कोरडाच आहे, तिथेही ऍक्वाफर्स आहे, तिथे ऍक्वाफर चांगले आहेत आणि तिथे ऍक्वाफर त्या बोरवेलपर्यंत पोहोचलेत. इथे जरी पाणी नसलं तरी केमिकल त्या ऍक्वाफरपर्यंत पोहोचून तिथे रिॲक्ट करतात आणि त्या तिथले जे ब्लॉकेज आहेत ते निघतात आणि त्यामुळे पाण्याला मोकळी वाट मिळते. आणि साधारण आमचा अनुभव की 70-80% केस असे असतात जिथे असं ऍक्वाफर मीट झालेले असतात आणि 20-30% केसेस म्हणजे 20-30% असे बोरवेल आहेत की जिथे ऍक्वाफर असतात ते कमी असतात आणि मुळात ते त्या बोरवेलपर्यंत पोहोचले नाहीयेत. तर त्यामुळे आम्हाला काही करता येतं, म्हणजे केमिकल काही कुठल्याच ह्याला काही करता येते. त्याला आपण सोप्या भाषेत म्हणायचं म्हणजे की चुकीच्या ठिकाणी बोरवेल घेतलाय, म्हणजे जिओलॉजिकल जागा त्याची या बोरवेलची चुकलेली आहे. आणि हे वर्ण बघता येत नाही मुळात, म्हणजे तुम्हाला मला कोणाला बघता येत नाही. हा, तुम्ही जर कुठल्या जिओलॉजिस्ट कडनं जिओलॉजिकल एक्सप्लोरेशन करून घेतलं असेल तर मग आपल्याला ते कळतं की बाबा हा इथे फ्रॅक्चर्स आहेत आणि चांगलं आहे, तर त्या ठिकाणी केमिकल ट्रीटमेंटचा फायदा होतो. पण इथे पण एक अडचण अशी येते परत की फ्रॅक्चर्स असले तरी पण फ्रॅक्चर्स पाण्याने भरलेत का नाही हे जिओलॉजिस्टला पण सांगता येत नाही. कधी कधी एम्प्टी ऍक्वाफर पण असतात. मग त्यामुळे आम्ही सर्वसाधारण सांगतो की आमच्या अनुभवावरनं की आहे त्या पाण्यामध्ये, म्हणजे साधारण अशा बोरवेलमध्ये ड्राय बोरवेल किंवा अर्धा तासापेक्षा कमी चालणाऱ्या बोरवेलमध्ये 70% बोरवेल रिझल्ट चांगले येतात आणि 30%ला मात्र सांगता येत नाही. तेवढी रिस्क मात्र तिथे घ्यावी लागते, ते अडचण होते. सर, तुम्ही ज्या केमिकल बद्दल बोलताय ते केमिकल नेमकं काय आहे?
ओके, केमिकल ऍक्च्युली म्हणतात की ट्रेड सिक्रेट आहे, त्यामुळे असं केमिकल बद्दल बोलतात. आपली पेटंट पण आहेत आणि त्यावर प्रोसेस पेटंट डिझाईन पण दोन्हीसाठी ऍप्लिकेशन ऑलरेडी प्रोसेसमध्ये आहे. पण हे सांगता येईल की साधारण आपल्याला हे जे सॉल्ट जसं म्हणतो आपण, त्या सॉल्टला डिझॉल्व्ह करता यायला पाहिजे, ते केमिकल मध्ये ते विरघळायला पाहिजे. आणि प्लस असे काही केमिकल्स आहेत जे त्या पंप, ऑब्व्हियसली मोटर आम्ही जेव्हा ट्रीटमेंट करतो तर हे पंप आणि सगळे इन्स्टॉल्ड असतात त्या बोरवेलमध्ये, मग त्यांना काही नुकसान होऊ नये म्हणून त्याच्या सेफ्टीसाठी पण काही केमिकल्स टाकतो, जेणेकरून तिथे त्याचा सेफ्टी प्रिकॉशन म्हणजे थर तयार होतो, त्यामुळे मोटरला, वायरला, केबलला, केसिंगला काही नुकसान होत नाही केमिकलचं. असे केमिकल्स जे रिॲक्ट पण करतील आणि सेफ पण ठेवतील त्या बोरवेलला. असं पण ऑब्व्हियसली ट्रेड सिक्रेट असल्यामुळे सांगता येणार सगळं नाही. बिलकुल बिलकुल. सर, आणि महत्वाचं म्हणजे आपण नितीन गडकरी यांच्या सोबत देखील काम केलेलं आहे किंवा तुम्ही त्यांना भेटलेला आहात, तो अनुभव सविस्तर थोडा तुमच्याकडून जाणून घ्यायचा. नेमकं काय घडलं? नाही, नक्कीच. म्हणजे गडकरी साहेबांबद्दल तर जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. सर्वात मला म्हणता येईल फार सर्वात कार्यक्षम आणि मोस्ट पॉप्युलर नेता आहेत सध्या, आणि तसं मला अनुभव पण आलाय. म्हणजे खरं तर माझी त्यांची काही पर्सनल ओळख नव्हती पूर्वी. त्यांचं अपॉइंटमेंट मला मिळालं, मला कळत होतं की ते पाण्याबद्दल बरंच काम करतात. मी त्यांना भेटलो, मग त्यांनी त्यांच्याकडे एक जलसंवर्धनाचं काम होतं त्यांच्या टीमतर्फे, तर त्यांनी मला लगेच भेटल्या सांगितलं की तू माधव कोटस्थाने ते काम बघतो, त्यांना एकदा भेटून घे आणि मग परत मला येऊन भेट. मग मी त्या सरांना भेटलो, त्यांच्या थ्रू सगळे डिस्कशन झाल्या. मग त्याच्यानंतर मला आठवतं तिथे त्यांची टीम पण होती, जिओलॉजिस्ट वगैरे पण होते, काही सेंट्रल गव्हर्नमेंट बोर्डचे डायरेक्टर तिथे होते, तर त्यांच्यासोबत पण मिटिंग झाली. हे सगळं झाल्यानंतर त्यांनी गडकरी साहेबांना सांगितलं की काय ट्रीटमेंट आहे, आणि त्यानुसार मग मी गडकरी साहेबांनी मला सांगितलं की ठीक आहे, तू एक 4-5 बोरवर मला डेमो दे, त्याचा रिझल्ट जर चांगला आला खरंच तर मला रेकमेंड करता येईल. आणि त्याप्रमाणे तसं रेकमेंड सुद्धा केलं. म्हणजे स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे स्टेटच्या ॲग्रिकल्चर आणि वॉटर डिपार्टमेंटला प्लस सेंट्रलच्या पण ॲग्रिकल्चर आणि वॉटर डिपार्टमेंटला त्यांनी इन्फॉर्म केलं. त्यानुसार माझी काही मीटिंग सुद्धा झाली दिल्लीमध्ये. ॲग्रिकल्चर मिनिस्टर त्यांच्या टीम सोबत मीटिंग झाली कृषी भवनला, आणि केंद्रीय जलशक्ती मिनिस्टर यांचा सुद्धा त्याच्यावर रिस्पॉन्स आला होता. म्हणजे एवढंच नाही होतं. गडकरी साहेब अजून एक सांगायचं म्हणजे, आता मी त्यांना 3-4 महिन्यामध्ये मध्ये जाऊन भेटत असतो, तर सांगितलं की सर असं विशाल बघले मी बोरवेल केमिकल कर. अरे हो, कसं आहे तू, काय चालू आहे, म्हणजे काम कितपत पुढे सरकलंय, किंवा विशेषतः विचारतात की मराठवाडा आणि विदर्भासाठी काय प्लॅन आहे, काय चालू आहे, आणि त्याला सोडून पण ते पण विचारतो किती शेती या ट्रीटमेंट नंतर ओलिताखाली आली आहे. म्हणजे त्यांचं कन्सर्न हे पण आहे की याचा उपयोग बेनिफिट किती होतोय, आणि त्यांना सायन्स माहिती आहे, याची लिमिटेशन्स पण माहिती आहे. तेही म्हणतात की किती टक्के चान्सेस आहेत, किती टक्के अजून इम्प्रुव्हमेंट करता येईल. तर असं स्वतःहून विचारतात. म्हणजे एवढं व्याप असताना सुद्धा ते लक्षात ठेवतात, म्हणजे खरंच मोठी गोष्ट आहे. एक्झॅक्टली ते महत्वाचं आहे. सगळेच त्यांचे त्यांचे पीए वगैरे पण असे आहेत की सांगितले काम करतात ते लगेच. अगदी बरोबर. चांगलं काम असेल तर नक्कीच ते केलंच पाहिजे. आणि मुळामध्ये हा झाला तुमचा अनुभव नितीन गडकरी सरांसोबतचा. आता तुमच्या सोबतचा शेतकऱ्यांचा अनुभव नेमका कसा आहे ते देखील आपल्याला जाणून घ्यायचं आहे, मात्र एका छोट्याशा विश्रांतीनंतर. इथे घेतो एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो. तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र कॉलिंग. पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे, आणि आज एका महत्वाच्या विषयावर आपण चर्चा करत आहोत, आणि आपल्या सोबत आहे तर विशाल बगले सर. पुन्हा एकदा आपलं ब्रेक नंतर स्वागत आहे. मगाशी ब्रेकच्या आधी तुम्ही नितीन गडकरी सरांसोबतचा तुमचा अनुभव शेअर केला, मात्र आम्हाला आता शेतकऱ्यांचा अनुभव जाणून घ्यायचा आहे. काय नेमक्या त्यांच्या प्रतिक्रिया आहेत? नाही, खरंच फार छान आहेत. म्हणजे बऱ्याच ठिकाणी शेतकरी सांगतात की धन्यवाद देतात, पहिली गोष्ट तरी आभार मानतात, आणि म्हणतात की फार चांगलं काम करतात तुम्ही, शेतकऱ्यांसाठी करताय म्हणतात. म्हणजे खरंच चांगलं वाटतं, आणि त्याचं कुठे ना कुठे आम्हालाही पोचपावती मिळाल्यासारखी वाटते की आम्ही जे काम करतोय तर त्याचा त्यांना आनंद आहे. काही काही ठिकाणी रिझल्ट येतात तिथे आम्हाला दुःख होतं, पण ते सगळे शेवटी जिओलॉजी आहे, हा सगळं तंत्रज्ञान आणि विज्ञानाचा खेळ आहे. मग आपल्याला जेवढं शक्य आपण ते करू शकतो. पण बरेच लोक आम्ही ट्रीटमेंट झाल्यानंतर त्यांची फीडबॅक मागवतो, त्यांना विचारतो काय फोनवर, तर ते फीडबॅक देतातच चांगले, पण त्यांचे रेकॉर्डेड फीडबॅक सुद्धा आमच्याकडे आहेत. म्हणजे स्वतः त्यांचं बोर 5 मिनिटं 10 मिनिटं चालायचं, नंतर ते अगदी 4-4, 5-5 तास चालत आहे. तर अशा लोकांचे फीडबॅक्स आहेत जे माझ्या युट्यूब चॅनलवर अवेलेबल आहेत, म्हणजे किंवा वेबसाईटवर पण इव्हन vishalbagle.com या वेबसाईटवर गेलात, किंवा ashokagriborewell.com या वेबसाईटला गेलात तर तिथे सगळ्या व्हिडिओज आहेत. म्हणजे तुम्हाला स्वतःला बघता की शेतकरी स्वतः फीडबॅक देऊन सांगतायत की त्यांचं नाव काय, गाव काय, किती बोरवेल चालायचं पूर्वी, नंतर किती चालायचं. म्हणजे हे त्यांचे फीडबॅक आहेत रेकॉर्डेड. आणि या व्यतिरिक्त जसं म्हणताय प्रतिक्रिया म्हणलं तर त्या बऱ्याच ठिकाणी म्हणतात. म्हणजे एक शेतकरी असे होते त्यांनी त्यांचा प्लॉट विकायचं ठरवलं होतं, नंतर पण पाण्याची वाढ झाल्यामुळे मग ते कंटिन्यू करतात तिथे, आणि त्या आजूबाजूच्या लोकांना सांगतायत. आणि असे बरेच अनुभव येतात. काही लोकांचे 5-10 मिनिटं चालणारे 5-5 तास चालले की अगदी देवासारखं बोलतात. म्हणजे नाही आहे ऑब्व्हियसली तसं, शेवटी पाणी देणं देवाचं हातात आहे, पण समाधान मिळतं त्या कामामुळे. चांगली प्रतिक्रिया काही काही अनुभव असतात मग, पण चांगले आहेत.
बिलकुल बिलकुल. सर, आपण पाहतोय की उन्हाळा सुरू झाला की बऱ्याच ठिकाणी पाण्याची कमतरता जाणवते, अनेक ठिकाणी. तर आता सध्याला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कुठे कुठे सुरू आहे, म्हणजे महाराष्ट्रातील कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आपण काम करतो? येस, आपण महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या जिल्ह्यामध्ये काम करतो. सगळ्याच, म्हणजे कुठलाही असं जिल्हा नाहीये, कुठलं असं गाव नाही जिथे आपण पोहोचत नाही. सगळीकडे तुम्ही फोन केल्यानंतर, ऑफिसला तुमची माहिती दिल्यानंतर आम्ही त्यांना शेड्यूल देतो, म्हणजे ह्या तारखेला आम्ही तुमच्याकडे टीम पाठवणार आहोत आणि टीम जाऊन ट्रीटमेंट करते. महाराष्ट्रातले अगदीच म्हणजे कुठलाही भाग, अगदी गोंदियापर्यंत म्हणा, इकडे खाली आपलं सिंधुदुर्ग वगैरे, म्हणजे जे म्हणतात की कोकण भाग, पण कोकण सगळे गोवा वगैरे ह्या सगळ्या ठिकाणी सुद्धा आपण आम्ही ट्रीटमेंट करतो. आणि आता तर आम्ही महाराष्ट्राच्या आजूबाजूला म्हणजे कर्नाटक म्हणा की MP आणि अगदी तेलंगणा ह्या भागात पण कार्य सुरू केलेलं आहे. पण महाराष्ट्रात मात्र सगळ्या ठिकाणी करतो आम्ही. बिलकुल. सर, आपल्याला माहितीच आहे की शेतकऱ्यांसाठी, शेतकरी मित्रांसाठी ही ट्रीटमेंट अतिशय महत्वाची आहे. मात्र मला सविस्तर जाणून घ्यायला आवडेल की कसा फायदा या शेतकऱ्यांना होतोय या ट्रीटमेंटचा? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. काय होतं की साधारण आज जर बोरवेल फेल गेला किंवा पाणी कमी झालं तर आपल्याकडे नवीन बोर घेण्याच्या दुसऱ्याकडे शेतकऱ्यांचा काही पर्याय नाही. आणि नवीन बोर घ्यायचं म्हटलं तरी कमीत कमी 40 ते 50 किंवा 1 लाख रुपये खर्च होतात. त्यात तुम्ही अमरावती साईडला वगैरे काही ठिकाणी गेलं जिथे ग्रॅव्हल्स किंवा वाळू वगैरे लागतं, तिथे इनर केसिंग टाकतात पूर्ण, अगदी बोर खोल जितका खोल आहे तेवढा. मग त्यामुळे होतं का तिथे बोरची याला जी खर्च येतो तो जवळपास 1 लाखाच्या वर जातात. मग एवढा खर्च करून देखील तुम्हाला पाणी मिळण्याची गॅरंटी काय आहे का? काही अजिबात नाही, अगदी झिरो आहे. मग त्यामुळे मी सांगतो की असं करण्यापेक्षा तुम्हाला फार एक स्वस्त पर्याय मी तुम्हाला देतोय, जो विज्ञान आणि तंत्रज्ञानावर आधारित आहे. आणि ते खर्च फार तर फार अगदी आम्ही 300 फुटाला इन्क्लुडिंग GST 7,000 पासून ते 10-15,000 घेतो. ते डिपेंड आहे बोरच्या खोलीनुसार. पण 300 फुटाला साधारण 7,000 रुपये खर्च घेतो. एवढ्या कमी खर्चात जर तुम्हाला पाणी मिळालंच तर तुमचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. ते तुम्हाला ठीक आहे, तुमच्याकडे जरी पैसा असेल, तुम्ही एखाद 2 नवीन बोर घ्याल, पण तिथे एवढा पैसा घालून देखील पाणी मिळणार का? तर त्याची शाश्वती नाहीये. पण त्या व्यतिरिक्त इथे एक 7,000 घालून जर पाणी मिळालं तर तुमचं आर्थिक नुकसान देखील वाचेल. आणि दुसरी गोष्ट हा की तुम्हाला पाण्याचा जो टेन्शन तो निघून जाईल. आणि मला माहिती आहे की सक्सेस रेट चांगले आहेत, म्हणजे 70-80% आहे, ते फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे मी एकदम सोप्या भाषेत नेहमी सांगत असतो की आर्थिक म्हणजे काय म्हणतात, कोरडे बोरवेल घेऊन परत आर्थिक संकटात सापडण्यापेक्षा किंवा जमिनीचा ऱ्हास करण्यापेक्षा, म्हणजे आपण बरेच कोरडे बोरवेल मारून इव्हन जमिनीचं पण ऱ्हासच करतोय, नुकसानच करतोय. मग तसं न करता हा एक पर्याय उपलब्ध आहे जो फार सोपा, सोयीस्कर आणि कमी खर्चिक आहे आणि उत्तम निकाल देणार आहे. तर हे करावं. आणि आजकाल आपण म्हणतो ना, सगळं आधुनिकीकरण करतोय आपण, शेतीमध्ये आधुनिकीकरण करावं किंवा मॉडर्नायझेशन व्हायला पाहिजे, नवनवीन बियाणे किंवा तंत्रज्ञान वापरतोय. तर हे सुद्धा एक आधुनिक तंत्रज्ञान आहे. तुम्ही पारंपरिक बोरवेलला ह्याची म्हणजे जोड द्यायला पाहिजे. तशी जोड दिली तर डेफिनेटली यातही तुम्हाला फायदा असेल. थोडा रिस्क आहे, पण रिस्क घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही, हे महत्वाचं आहे. तर त्यामुळे शेवटी देव पाणी देणार आहे, पण देव आपल्याला सांगतो की तुम्हाला विज्ञान आणि तंत्रज्ञान दिलेलं आहे, त्याचाही तुम्ही वापर करा जेणेकरून तुम्हाला पाणी मिळवता येईल. तर मी म्हणेल की हे खरंच एक चांगली ट्रीटमेंट आहे. थोडी रिस्क आहे, पण ती घ्यायला काही हरकत नाही, कारण त्याचा मानणे खर्च फार कमी आहे. आणि विशेष करून सांगायचं म्हणजे तर नवीन बोरवेल जे असतात त्यांना तर आम्ही सांगतोच की खर्च मारूच नाही, पण जे नवीन बोरवेल मारलेले असतात तर त्यांना ट्रीटमेंट करूनच मोटर किंवा पंप इन्स्टॉल करावं. कारण की हे खरं तर हे ट्रीटमेंट म्हणजे बोरवेलला डेव्हलपमेंट प्रक्रिया आहे, त्याचं टॉनिकच आहे म्हणा हवं तर, की त्याला प्रत्येक वर्षी खरं तर तुम्ही ह्या बोरवेलला हे ट्रीटमेंट करूनच त्या बोरवेलला चांगलं पाणी देण्यासाठी तुम्ही तयार करताय. त्यामुळे हे अतिशय महत्वाचं, म्हणजे याच्या मागचा हा विज्ञान समजून घ्यायला पाहिजे. आता आपण सगळंच बघितलं की वॉटर टेबल काय, ॲक्वाफर काय, त्याचं खालचं पाणी मिळणं सोपं नाहीये, किंवा वॉटर टेबलचं पण पाणी जे ब्लॉक असतं ते काढणं गरजेचंच आहे. त्यामुळे ही ट्रीटमेंट खरं तर प्रत्येक बोरवेलसाठी महत्वाची आहे, म्हणजे खरं करायलाच पाहिजे. म्हणजे विशेष म्हणजे मी माझ्या स्वतःच्या घरी, माझ्या घरच्या बोरवेलला म्हणा किंवा आमच्या रिलेटिव्हच्या बोरवेलला मी केलेलं आहे. म्हणजे माझ्या घरी 2019ला मी माझ्या बोरवेलला पाणी कमी झालं ट्रीटमेंट केली होती आणि आज माझं बोरवेल चांगलं चालतं. म्हणजे आम्हाला माहिती आहे याचे फायदे आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी याचा निर्णय तसंच स्वतःच्या विवेक बुद्धीने म्हणा किंवा ह्या सगळ्या टेक्निकल गोष्टी आता सगळ्या त्यांच्या समोरच आहेत, आपल्या माहिती दिसतं त्यांना, तर त्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन निर्णय घ्यावा असं मला वाटतं. अगदी बरोबर म्हणालात तुम्ही. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे ही आयडिया तुमच्या मनामध्ये कधी आली आणि का तुम्हाला असं वाटलं की आपण असं काहीतरी इन्व्हेंट केलं? नाही, विशेष करून म्हणजे खरं तर ही जी प्रक्रिया ती शोधून काढली ती माझ्या वडिलांनी. स्वर्गीय श्री अशोक बघले स्वतः जिओलॉजिस्ट होते आणि सायंटिस्ट होते, ड्रिलिंग इंजिनियर होते. तर 98ला त्यांनी सुरू केलं. 2002 पासून ते कमर्शियल लिगली करत होते. पण माझं शिक्षण त्यामुळे मिनरल इंजिनिअरिंग घेण्याचं कारण तेच होतं, कारण की ती संस्था अशी की ती जगभरात त्या कोर्सेससाठी मायनिंग मिलिटरी प्रसिद्ध आहे. तर तिथे माझं शिक्षण झालं. नंतर 2011 पासून तर मी वैयक्तिक करतोच आहे. इन्स्पिरेशन म्हणतात तर वडील आणि प्लस या गोष्टी मी बघतो. शेतकरी जेव्हा वडिलांचे पाय पकडत होते, म्हणत होते की तुम्ही देवासारखे धावत आलात आणि ट्रीटमेंटसाठी पाणी दिलात, तर ते कुठेतरी आपल्याला इन्स्पायर करतात. एक चांगलं काम करतो म्हणलं ते खरंच चांगलं वाटतं. अगदी बरोबर. खरं तर केमिकल स्टिम्युलेशन तंत्रज्ञान या विषयावर तुम्ही खूप सुंदर चर्चा केली आहे सर आज, आणि तुम्ही वेळेत वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आमच्या प्रेक्षकांना आणि खास करून आमच्या शेतकऱ्यांना इतकं सुंदर मार्गदर्शन तुम्ही आज केलंय, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.
आणि यासोबतच महाराष्ट्र कॉलिंगमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. मात्र तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा साम टीव्ही.